स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। आळसनचे सरपंच आले चर्चेत। पुढच्या 4 पिढ्यांची जमवली माया। ग्रामपंचायत आणि स्मशानभूमीत काय केलं? तुम्हाला फॅशनच्या दुनियेत जगायचंय? मग आहे ना आपलं डीपी भैयांचं डीपी परफेक्ट मेन्सवेअर। नामांकित ब्रँडेड कंपन्यांचे शर्ट, पॅन्ट, जीन्स, टी शर्ट यासह जेंट्स व लेडीज चप्पल आणि बूट हे सर्व योग्य दरात मिळण्याचं एकमेव ठिकाण। #डीपी परफेक्ट मेन्सवेअर, आळसंद। सर्वेसर्वा धनराज पवार। 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना। आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे। खरं तर बातमीचं शीर्षक पाहून तुम्हाला धक्काच बसला ना? पण होय, हे खरंय। खानापूर तालुक्यातील आळसंद मधील सरपंच हे पुन्हा एकदा चर्चेत आलेत। अभिनंदन उर्फ अजित हिम्मतराव जाधव यांनी वयाच्या 31व्या वर्षी पुढच्या 4 पिढ्यांची माया जमवली। आळसंद ग्रामपंचायतीच्या वतीनं त्यांनी धडाकेबाज कामगिरी केली असून स्मशानभूमीत नेमकं काय केलं हे आता बघाच तुम्ही। अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी आळसंदच्या ग्रामपंचायतीमार्फत माझी वसुंधरा या वृक्ष लागवड मोहिमे अंतर्गत आज जगभर जो ग्लोबल वॉर्मिंगचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे आणि वृक्षांची लागवड कमी झाल्यामुळं जे प्रमाण 33% आज पृथ्वीच्या सृष्टीवर लागतं ते नसल्यामुळं आज त्याचे परिणाम मानवी जीवनावर भयानक होत आहेत। आणि त्याचा प्रमुख म्हणून आज आळसंदच्या ग्रामपंचायतीमध्ये एका पाईपलाईन करत असताना कामामध्ये एक झाड येत असताना ते झाड मरून न देता त्याचं संवर्धन करण्याचं अत्यंत चांगलं असं काम ते झाड वेगळ्या दुसऱ्या ठिकाणी नेऊन लावण्याचा उपक्रम आळसंदच्या ग्रामस्थांनी, सरपंच व इतर त्यांच्या सहकार्याने घेतला। याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो। नमस्कार। आज आपण असं बघू शकता इथे जे वडाचं झाड आपण जे झाडाला जीवनदान दिलेलं आहे त्या सकाळी की त्या झाडापासून आपल्याला विविध अनेक फायदे आहेत की हे जे पूर्ण वाढलेलं वडाचं झाड आहे ते एका तासाला 712 किलो ऑक्सिजन हे हवेमध्ये सोडत असतं। आणि तसं त्याची अशी एक मान्यता आहे की हे जे झाड आहे ते स्वतः ब्रह्मदेवाने निर्माण केलेलं आहे झाड आहे आणि ह्या झाडाला जीवनवृक्ष सुद्धा म्हणले जाते। वडाचं झाड हे आपल्या प्राचीन ऋषीमुनीपासून आपल्या भारतीय संस्कृतीची एक उत्तम प्रकारची देण आहे। आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की भारतीय प्राचीन संस्कृती संत तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे वृक्षवल्ले आमास वगैरे वनचरे या दृष्टिकोनातून संत महात्म्याने देखील या ठिकाणी सर्वच झाडांचं महत्व सांगितलेलं आहे। परंतु आज आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वडाच्या झाडाला खूप महत्व आहे। या वडाच्या झाडामुळे शेतकरी वर्गाची जमीन सुद्धा सुपीक होण्यास खूप चांगल्या प्रकारची मदत होत असते। त्यामुळे या वडाच्या झाडाचं संवर्धन करणं ही अतिशय फार मोठी गरजेची बाब झालेली आहे। आपल्या आळसंद ग्रामपंचायतीच्या मार्फत माझी वसुंधरा या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला असून या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रात आदर्शवत अशा स्वरूपामधील या वसुंधरेमध्ये आपण भाग घेतलेला आहे। आणि तो भाग घेत असताना या आळसंद गावच्या सरपंचांना त्यांच्या टीमनं अतिशय मोलाचं सहकार्य आपला बहुमूल्य वेळ देऊन निश्चितच केलेलं आहे। आणि त्यांना ही मदत करीत असताना त्यांनी अगदी आपल्या तन मन धनानं ही मदत केलेली आहे। आणि त्यामुळे या ठिकाणी आळसंद ग्रामपंचायतीला निश्चितच भविष्यामध्ये चांगल्या स्वरूपाचं यश मिळेल। आणि हे यश मिळत असताना अशा स्वरूपाचं आपला आळसंद गाव होणार आहे की त्याचा आदर्श आपल्या महाराष्ट्रामधील सर्व ग्रामपंचायतींनी घ्यावा। अशा प्रकारचं आदर्शवत काम या आळसंद ग्रामपंचायतीचं चालू आहे।
आज आळसण गावामध्ये आळसण कुंडल रस्त्यालगत आमच्या ग्रामपंचायतची एक छोटीशी पाईपलाईनचं काम होणार होतं आणि त्यामध्ये हे वडाचं झाड मध्ये येत असल्यामुळे ते काढायला लागणार होतं. खरं तर 100 वर्षाची सावली देणारं झाड आम्ही आज हेच झाड स्मशानभूमीमध्ये शिफ्ट करतोय आणि ह्या झाडाला जीवनदान देतोय. खरं तर माझी वसुंधरा अभियान अंतर्गत 6.0 मध्ये आम्ही ह्या वर्षी देखील मोठ्या प्रमाणात काम करतोय आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून जवळपास 2.5 लाख बिया संकलित केलेल्या आहेत आणि जून जुलै महिन्यामध्ये आणि त्या बिया आम्ही संकलित करणार आहोत आणि लावणार आहोत. अशाच प्रकारे आळसण येथील लोकनियुक्त सरपंच अजित जाधव यांनी पुढील 100 वर्ष लोकांना सावली देणाऱ्या वडाच्या झाडाला पुनर्जीवन देऊन पुढच्या 4 पिढ्यांची लोकांची माया त्यांनी जमवली आहे. खरं तर 100 वर्षाची सावली देणारं झाड म्हणून त्या झाडाची ओळख आहे. ते वडाचं झाड ह्या आमच्या 5 वर्षाचा कार्यकाल जरी गेला तरी एक 100 वर्षाची आठवण म्हणून आमचं हे झाड ह्या स्मशानभूमीमध्ये काम करणार आहे. खरं तर अतिशय आम्हाला आनंद होतोय कारण का ह्या झाड नष्ट होण्यापासून आम्ही आज त्याला वाचवतोय आणि ह्या परिसरामध्ये जे सावली नव्हती ते सावली खऱ्या अर्थाने हे झाड देईल हे पूर्णपणे आत्मविश्वास आहे. त्याचबरोबर आम्ही माझी वसुंधरा अभियानामध्ये 6.0 मध्ये देखील अशा पद्धतीने काम करतोय. येणाऱ्या जून जुलै महिन्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड या ठिकाणी आम्ही गावामध्ये मोठ्या प्रमाणात करणार आहोत. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.